वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गुड मॉर्निंग. सकाळपासून 4:30 वाजल्यापासून मी उठली आहे आणि आता झालेत 6:30. एवढा वेळ मी फक्त टाईमपास केला, रील्स बघितले. त्यामुळे आता माझी ताई येईल, त्यानंतर मग ती माझा मेकअप वगैरे करेल आणि लवकर होते मेकअप आणि हेअर्स. तर आज आहे 29 नोव्हेंबर, लग्नाचा दिवस. काल खूप मजा आली. काल इतकं शूट नाही केलं कारण मग सगळे बिझी होते आपल्या आपल्या कामांमध्ये. तर मग जेवढं झालं तेवढं ठीक आहे. आणि हो, आता लगेच रेडी होईल ताई आल्यानंतर आणि मग बघा. हाय गाईज, तर फायनली आता मी हॉलवर आलो आहे आणि मध्ये स्टार्टिंगला मेकअप वगैरे करताना ना, शूट करताना झालं कारण माहिती आहे ना घाई असते. आणि आता आपण आपली ब्रायडल दाखवूया. ही आमची मोठी मामी, ही नवरीची आई, ही माझी आई आणि ही आमची नवरी, ही आणि ते नवरीचे पप्पा. आणि आई जरा उठ ना. की वेळ आहे विनायका गणना जागृती आज निर्मादेवी माता रामेश्वराचे लिंगरवणात आज ठिकाणी मावळींचा निसव त्या सुवास ब्राह्मण होता अकादी ब्राह्मण होता नेतृत्व. तुम्हाला माहिती आहे ते काय झालं, ते फनी मुमेंट आहे. म्हणजे ना ते घरच्या वेळेवर चालू होता आणि ना मी माझे पाकिटं मोजते की टोटल किती झाले आहेत. 5 झाले, कारण गेल्या टायमाला ना माझे पॉकेटच गायब झालेले. मग ह्या टायमाला मी जपून ठेवलेले. खूप चिडचिड होते आहे. आता नवीन हेअरस्टाईल करणार मी. फोटोज फेस आता चेंज होणार आहे. अशी पण छान दिसते. समोर तुम्ही समोर बघा. जेवायला येतात माणसं. मी रडतच नाही. मग माझ्या बांधूक म्हणून माझ्या ताईचं लग्न आहे म्हणून मी रडते. मेकअप नाही झालं म्हणून रडत नाही झालं म्हणून रडताना केस सरळ बांधला नाही म्हणून रडत. मी मेकअप केलाच नाहीये पहिली गोष्ट. तर प्रतीक्षाच्या लग्नाची प्रतीक्षा संपलेली असा कालपासून आमचं हेच एकच वाक्य व्हायला लागतं.
इकडे नटून थटून येईल ना बायो रिसेप्शनला. काय ब्लॉग आम्हीच बनवायचो काय दर टाइम. मेकअप बघा मेकअप चमकता नुसता. दात बघा मग काय नाही. आणि इकडे रिसेप्शन चालू आहे बघा. लाईन बघा एवढी मोठी. आणि बायोचा ब्लॉग चालू आहे इकडे. इकडे सगळेजण बसले ते बघा. आता धर बोल तू बोल. काय बोलू. माझी मेहंदी मस्त रंगली आहे आणि छान दिसते ना. एकदम डार्क झाले आणि करवली म्हणून पण दिलेलं आहे पाठी. मीरा हे सांग तिला गाईस तुम्हाला माहिती आहे एक फॅमिली फोटो काढण्यासाठी इतकी मी लाईनीत उभी होती ना. म्हणजे लाईनीत तर उभी नव्हती, असं साईडने गेलेली. मी सगळ्यांना तिथून सांगते की थांबा आता आम्हाला जाऊ दे आम्हाला जाऊ दे. कोण जायलाच देत नाही. नंतर फायनली आम्हाला फोटो काढायला भेटलं. येस. फायनली जेवण स्टार्ट होणार आहे. किती वाजले? 4:15 वाजलेत. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. नाश्ता केलेला फक्त उपमा, तो पण एवढा थोडासा. तो पण नाही केला. ती लेट आली तिची चुकी. मी थोडासा केला. आणि त्यानंतर ही दुसरी. मग तो जो आजचा माझा फोटोग्राफर होता. हर एका इव्हेंटमध्ये माझा नवीन फोटोग्राफर असतो. आणि तिथे आहे नवरा नवरी तिचे वडील. अजून जेवण आलं नाही आहे. जेव्हा जेवण येईल तेव्हा मी सॅलड आयटम आले. हा सगळ्यात पहिलं सॅलड जे की मी खाणार नाही. आणि मला माहिती आहे माझा कॅमेरा मी उलटा पकडला आहे. तर मी सगळ्यात पहिलं गोष्ट तर मी रडली. कारण जेव्हा ते हार घालतात ना तेव्हा मी कुठलाहीच लग्न असतं ना तेव्हा मी नसते. म्हणजे माझी तयारी तर माझ्या मामाचं पण लग्न होतं तेव्हा मी नव्हती. मग असं होतं की ह्या टायमाला मी करवले तर मला असलंच पाहिजे थोडंसं. आणि माझ्या बाजूला सगळे जेवायला बसायला घाबरतात कारण मला नको असले. हा बस बोल मग मी येते. गाईस आता काय झालं माहिती आहे. हे जे इथे आहे ना हे असं टिश्यू पेपर आहे असं दीदी बोलते. पण मला वाटलं की ते माहिती आहे 5 स्टार हॉटेलमध्ये असं खाली ठेवतात आपल्या नीजवर. तर दीदी बोलते हे 5 स्टार ते थोडी 5 स्टार हॉटेल आहे की हे आपल्याला मिळणार. आपण लग्नाला हवं हॉलमध्ये ते सुद्धा. पण हे आपलं लग्न आहे ना. म्हणजे हिची बेस्ट फ्रेंड आहे. कधीपासून तुम्ही असं सोबत आहात? स्कूल ते गेलं कॉलेज फर्स्ट इयरपासून. मला आहे ना असं वाटलं की ही कोशिंबीर आहे. पण नंतर दीदी बोलते की ते मेयोनीज आहे. तुम्हाला माहिती आहे का हे मी ऐकलं आहे की लग्नात जोड्या बनतात. तसं आमच्या इथे चालू आमच्या घरातले आहेत ना ही मॅरेज आहे तर हिच्यासाठी स्थळ बघत होते. आणि आता हिच्यासाठी पण बघितलं. म्हणजे एक तर दुसरी बाजू आली. त्याच्यानंतर विचार कसं फील होत आहे ते या ना असेल. तुम्हाला कसं फील होत आहे की तुम्हाला स्थळ बघताय? एका इव्हेंटमध्येच मॅट्रिमोनी चालवत आहे. एकाच गावात एकाच घरात. कसं वाटतं तुला आता? अरे ते इथे लाईटीमुळे ते लाईटीमुळे
गाईस इथे उकाना खायची प्रॅक्टिस चालू आहे, बघू शकता तुम्ही. पदस्पर्शाने ओलांडते मी उंबरठ्यावरील बाप, पदस्पर्शाने ओलांडते मी उंबरठ्यावरील बाप, लक्ष्मणरावांची भाग्यलक्ष्मीवरील प्रवेश करते आज. अरे बोल बोल नको भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची बटाट्याच्या भाजीत टाकला टेस्टी मसाला. बटाट्याच्या भाजीत टाकला टेस्टी मसाला. प्रतीक्षाचे नाव माहिती आहे तरी मला विचारता कशाला. माहिती आता तिथे एवढं नाव लिहून ठेवलंय लक्ष्मण. गाईज आता फायनली आम्ही माझ्या ताईच्या घरी आलो आहे आणि आता सगळी वरात वगैरे झाली आहे, घर प्रवेश झाला आहे बरोबर 7 वाजता. आणि आता आम्ही तिघं असं बसलं. आम्ही मुलीच्या घरातून आम्ही फक्त तिघं आले आणि की दमली आहे ना मी नाही म्हणजे आम्ही तिघं पण खूप दमलो आहे. आणि काय दिलेलं हे असं पेंट फ्लेवरमध्ये काहीतरी दिलेलं आणि हां खूप छान दिसतं. बरं सकाळचा मेकअप जो होता ना तो अजूनपर्यंत आहे आणि तो हिने माझा मेकअप केलेला. हां तुला खोटं वाटतंय? तुम्हाला ना तिच्या हातावर तुमचं नाव लिहिलंय ते शोधायचं का? असं थोडी असतं. हात वर असं तुम्ही शोधा. आता आता कसला आता याच्यामुळे दिसणार. अरे पण नाव काय मंदार की लक्ष्मी? हा मंदार. मंदार का लक्ष्मी? हा जर हरलात ना, जर नाव नाही शोधलात ना काहीतरी द्यायचं मला. झाली हा 1 मिनिटं बाकी. ठीक आहे काय ते देऊन टाकेल. काय नाव नाही भेटलं भेटलं. आता तू काय देणार? हरला काय हरलं? दाखव व्हिडिओ रेकॉर्ड. आधी स्टार्ट झालेली. तू ब्लॉग आधीपासून का बनवलं? तुम्ही शोधलं. मी एवढी माझी ताई दिली. पण हा ॲच वाटतोय हे नाही वाटत ऍक्च्युअली. The next day. गेला ना मग आज शोधीची लागली सगळ्यांना उठावची लागली फोन करून म्हणजे आमका वाटलं असं
माहिती त्याला माहित होतं ना. मला भटजी बोलले एखादं भटजी जा सोड बांधताना सांगा ठेवला ते बरोबर न्यूज गाठ मारली. आधी काय सांगते आधी तर हात बाहेर काढ हे काय हातातलं काढायची नाही. अंगठी काय हातात आहे. पकड पकड अशी पकड डाव्या हाताने डाव्या हातात पकड हा तू ती काढ जाम घट्ट पकडते. ती सोडायची असते एकाच हातात दोन्ही हाताने तुला एक हात डावा हात तर तुला उजव्या हातात दिली तर डाव्या हातात देणार छान हे घे नाही घे तिला मिळाली अशी दोन हातात अशी कशी पकड तुला कशी जमेल तशी मग सुटली नाही पाहिजे नाती पूजेला जायला उशीर होतो पटपट द्या. हा देवळात जायचं ना. चला पटकन. नसताना मला भटजी नाही रे, भटजी त्याला मलाच बोललो. कारण दोन हातात काढतात दोन हाताने एका सांगितलं नाही नाही, पोरींना घट्ट बाजूला सांगितलं, नाही येणार तुला तो तुला एका काढायला लागेल एक हाताने असं हिचं काय बोलत नाही तसं दोघांनी पण येतात. चालतं आता काही नाही.